मुकुंद नंदन यशोदानंदन भगवान श्री बालकृष्ण परमात्मा भगवंताचं वाङ्मयीन स्वरूप श्रीमद भागवत महापुराण परम पावन परम ओजस्वी परम तेजस्वी महान दिव्य ग्रंथाचं चिंतन भगवंताच्या गणरायाच्या कृपेने आणि समस्त साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने त्याच प्रकारे समस्त उदखेड ग्रामस्थ मंडळी श्री गणपती संस्थान कमिटी सर्व आजी माजी ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ माता भगिनी पुरुष बांधव मंडळी सर्वांच्या तनमन धनाच्या सहकार्याने श्रद्धायुक्त भक्तियुक्त अंतःकरणाने आपण गेल्या 6 दिवसापासून भगवान गणरायाचा हा उत्सव अत्यंत आनंदामध्ये उत्सवामध्ये उत्साहामध्ये संपन्न करत आहोत। आज आपला समर्पणाचा दिवस आहे, सांगतेचा दिवस आहे। आज झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करायची आहे। कृष्णार्पणाचा आज दिवस आहे। इदम न मम असं म्हणायचा आज दिवस आहे। भगवन गणरायाचं स्वरूप ओंकार प्रधान आहे। ओंकार प्रधान रूप गणेशाचे आणि या ओंकारामध्येच 2 नद्यांच्या संगमापासून निर्माण झालेला ओंकार आणि त्या ओंकाराच्या मध्यभागी स्थित असणारे हे मनोकामना पूर्ण करणारे चमत्कारिक गणराया स्वयंभू मूर्ती या ठिकाणी प्रगट झाली। आणि स्वयंभू मूर्ती प्रगट झाल्यानंतर ग्रामस्थांना त्याचा साक्षात्कार, ग्रामस्थ मंडळींना त्याची झालेली अनुभूती आणि एकदा अनुभूती प्राप्त झाल्यानंतर भगवत अनुभूती प्राप्त झाल्यानंतर आपल्या परीने देवासाठी जे करता येईल ते सर्व या गणरायाची सेवा भाविक मंडळी या ठिकाणी करत आहेत। ज्याला जसा जसा भाव अंतःकरणामध्ये निर्माण होतो आहे आणि आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतोय गणरायाच्या सेवेचा, यापेक्षा गणराया ज्याच्याकडून जी जी सेवा करून घ्यायची आहे, जेवढ्या जेवढ्या काळापर्यंत, जेवढ्या जेवढ्या वेळापर्यंत, ज्याच्याकडून जितके जितके वर्ष सेवा करून घ्यायचे तेवढे तेवढे वर्ष, तेवढा तेवढा दिवस, तेवढा तेवढा काळ गणराया त्या सद्भक्तांना निमित्त करून या ठिकाणी महती वाढवण्याचा स्वतःच गणराया प्रयत्न करत आहे। कारण की देवाची महती माणसानं वाढत नसते महाराज। देवाची महती माणसं वाढवू शकत नाही। मनुष्य माणसाची महती, स्वतःची महती स्वतः वाढवू शकत नाही। भगवंताची महती काय आपण वाढवणार महाराज? भगवंताची महती तोच त्याच्या इच्छेप्रमाणे सगळं करून घेत असतो आणि त्याची ती इच्छा आहे। आणि म्हणून अनेक लोकांना, अनेक आपल्या कार्यकर्त्यांना, अनेक सद्भक्तांना निमित्त करून त्यांच्या हातून दिव्य दिव्य कार्य, दिव्य दिव्य त्या ठिकाणी इथे सुविधा, संपन्नता या ठिकाणी परमात्मा गणराया करून घेत आहे। आणि ज्यांच्या हातून जे जे घडत आहे त्या सद्भक्तांनी आपल्याला भाग्यवान म्हटलं पाहिजे की गणराया आपल्याला निमित्त बनवून आपल्या हातून हे कार्य घडवून घेतो आहे। आणि अत्यंत हे प्रसन्न असणारं ठिकाण गणपती महाराजांचं। आणि या पावन अशा गणरायाच्या या सानिध्यामध्ये, प्रांगणामध्ये ही भगवंताची भागवतीय कथा, की गणपती महाराजांनी स्वतःच्या हाताने ज्या भागवताचं लिखाण केलं तेच भागवत आज या ठिकाणी आपण सांगत आहोत, गणरायाला ऐकवत आहोत। आणि त्या ग्रंथाची सांगता आज आपल्याला करायची आहे। 7वा दिवस आज उजाडलेला आहे। मी काल बोलून गेलो की माणसाच्या जीवनामध्ये सगळं 7च दिवसात होत असतं, म्हणून कथा सुद्धा 7च दिवसाची आहे महाराज। कथा 7च दिवसाची आहे। 7 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात। आणि आज 7वा दिवस झालेली सेवा प्रभूच्या चरणारविंदी समर्पित करायची आहे। तसं पाहिलं तर
आपण काय द्यावं म्हणजे परमात्मा संतुष्ट होईल महाराज. आपण काय दिल्यानंतर परमात्मा संतुष्ट होईल. देवाची पूजा करायची आहे, आज सांगता करायची आहे, कथेची समर्पण करायचं आहे, आज कृष्णार्पण म्हणायचं आहे. आपल्या जवळ असं काय आहे की ते दिल्यानंतर परमात्मा प्रसन्न होईल, संतुष्ट होईल. आणि आपल्याजवळ अशी कोणती वस्तू आहे की जी आपण देवाला अर्पित करू शकतो महाराज? तुकाराम महाराज तर वर्णन करतात, तुकोबाराया सांगतात, देवा अरे तुला तुझं स्नान घालायला गेलो, पूजा करायला गेलो तुझी, तर पूजा करत असताना पाण्याने तुला स्नान घालत असताना विचार आला, उदके नाहो तरी स्वरूप ते तुझे. अरे पाण्याने तुला स्नान घालायला गेलो पण पाणी सुद्धा देवा तुझंच स्वरूप आहे. अग्नीने तुला ओवाळायला गेलो, दीप ज्योतीने तुला ओवाळायला गेलो तर ज्योती सुद्धा, अग्नी सुद्धा देवा तुझंच स्वरूप आहे. पुष्पांनी तुला त्या ठिकाणी सजवायला गेलो तर पुष्प सुद्धा तुझंच स्वरूप आहे. सगळं तू निर्माण केलेलं आहे देवा. आम्ही मनुष्यानं निर्माण केलेलं असं काय आहे, काय आपण देवाला द्यावं? सगळे त्यांनीच निर्माण केलेलं आहे. म्हणून प्रश्न तुकोबाराय उपस्थित करतात की हे देवा, कासयाने पूजा करू केशी राजा, कशाने तुझी पूजा करू रे? पाण्याने तुला स्नान घालायला गेलो तर पाणी तुझंच स्वरूप, अग्नीने तुला ओवाळायला गेलो तर अग्नी तुझंच स्वरूप. सगळं देवा तू निर्माण केलेलं, आम्ही तुला काय द्यावं? आमचं असं स्वतःच अस्तित्व काय की जे आम्ही तुझ्या चरणावरती अर्पित करावं? आपल्याजवळ काही नाही महाराज. गंगेमध्ये गेल्यानंतर गंगेतलंच पाणी घ्यायचं असतं आणि गंगेलाच त्या ठिकाणी समर्पित करायचं असतं. त्याच पद्धतीनं भगवंताची ही सेवा भगवंताच्याच चरणारविंदी समर्पित करायची आहे आणि देवाला देत असताना एक शुद्ध भाव आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. आपल्या जवळ असणारा एक शुद्ध भाव आहे महाराज. तो भाव आपल्याला परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या जवळ दुसरं काही नाही. कारण की हे सगळं त्यांनीच निर्माण केलेलं जगत आहे आणि भगवंतानीच निर्माण केलेल्या जगतामध्ये आपलं असं काय काहीच नाही. अंतःकरणात निर्माण झालेला शुद्ध भाव, तो भाव आज आपल्याला कृष्णार्पण करायचा आहे. झालेली सेवा प्रभूच्या चरणारविंदी समर्पित करायची आहे. पहा, समर्पण 3 प्रकारचं असतं. एक समर्पण आहे वस्तू समर्पण. देवाला काहीतरी वस्तू द्यावी. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रणश्यती. देवाच्या दर्शनाला जाताना, देवाला देताना काहीतरी पान द्यावं, फळ द्यावं, फूल द्यावं, पाणी तरी घेऊन जावं देवासाठी गोडभर, काही ना काहीतरी त्याला द्यावं. हे वस्तू समर्पण आहे. वस्तू समर्पण करणं सोपं आहे. वस्तू समर्पणापेक्षा दुसरं समर्पण आहे, त्याला क्रिया समर्पण म्हणतात, कर्म समर्पण म्हणत असतात. यत करोषद स्नास यज्जोसि ददासि यत तपस्यस्य कौंतेय तत्कुरुष मद अर्पणम. भगवान परमात्मा सांगत आहे अर्जुनाला, अर्जुना तुझ्या जीवनामध्ये निर्माण होणारे चांगले वाईट सगळेच्या सगळे कर्म तू मला अर्पण कर. मदर्पणम, तू सगळे कर्म मला अर्पण कर. देवाला पान फळ फूड देणं सोपं आहे, पण जीवनातले सगळे कर्म प्रभूच्या चरणावरती समर्पित करणं जरा अवघड आहे. कारण की माणसाचा स्वभाव असा आहे, जीवनात काही चांगलं घडलं तर तिथं स्वतःचं नाव पुढं झालं पाहिजे म्हणतं. स्वतःचं नाव झालं पाहिजे, स्वतःची कीर्ती झाली पाहिजे. मी केलं म्हणून त्या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव झालं पाहिजे असं वाटतं ना, नाही का? म्हणून चांगलं काही असेल तर मनुष्य ते देवानं केलं म्हणत नाही. पण जीवनात काही वाईट घडलं तर हात कोणाकडं? बोला बोला, झोपले नाही तुम्ही? वाईट काही जीवनात झालं तर हात कोणाकडे? चांगलं कोणी केलं? पठ्ठ्यानं केलं म्हणतात, नाही का? चांगलं कोणी केलं? मीपणाचा तोरा माणसाचा पुढे येत असतो. परंतु महाराज, आपण कोण करणारे? करत असताना आपण स्वतःला भाग्यवान समजायचं की देवाने आपल्यावरती कृपा केली आणि निमित्त बनवून माझ्या हातून देव करून घेतो आहे. हा शेवटपर्यंत दीनतेचा भाव आपल्या अंतःकरणात राहिला पाहिजे. मी म्हटलं की गेलं वाया आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी मी नाही महाराज.
म्हणून कर्म समर्पण करत असताना रात्री दिवसभर त्या ठिकाणी सगळं कर्म जे झालं, रात्री अंथरुणावरती बसलो की बसताना देवाला हात जोडायचे आणि देवाला म्हणायचं, देवा सकाळी उठवलंस तू, हे मोठी कृपा आहे. आणि सकाळी उठल्यापासून माझ्या आज दिवसभरामध्ये जे काही चांगलं वाईट झालं ते सगळं प्रभू मी तुला आज समर्पित करत आहे. आणि समर्पित करून भगवंताचं स्मरण करायचं, नामस्मरण करत करत त्या ठिकाणी निद्रेमध्ये त्या ठिकाणी जायचं. हा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात राहिला पाहिजे. करते हो तुम कन्हैया, वाह, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. जय हो. सब काम हो रहा है. आपल्या अंतःकरणामध्ये हा भाव असला पाहिजे, देवा मी करत नाही बाबा काही, हे मी तर निमित्त आहे, मात्र जे करून घेतो हे सगळं तुझ्या कृपेनं, तुझी कृपा आहे म्हणून सगळं त्या ठिकाणी होत आहे. आणि देवाला रोज म्हणायचं, हे परमात्मा, हे कन्हैया, हे गणपती महाराज, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है. करता नहीं मैं कुछ भी, हो करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. देवावरती भरोसा ठेवायचा, भगवंताच्या कृपेवरती विश्वास ठेवायचा. विश्वासम फलदायकम. विश्वास असेल तर फळ मिळतं भक्तीमध्ये, विश्वास नसेल तर फळ मिळत नाही. महाराज आमचे गुरुदेव नेहमी म्हणायचे, विश्वासम फलदायकम. विश्वासाने फळ प्राप्त होतं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, आणि पहावे पुराणी विचारोनी. परमात्मा कृपा करतो ना. पतवार के बिना ही, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है. हैरान है जमाना,
सब काम हो रहा है। जय हो श्री राधे। तुम साथ हो जो मेरे, किस बात की कमी है। तुम साथ जो हो मेरे, किस बात की कमी है। कन्हैया, कन्हैया, जय हो कन्हैया, जय हो मेरे बाके बिहार। कन्हैया, कन्हैया। तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है। तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है। किस और चीज की अब दरकार भी नहीं है। किस चीज की रो अब दरकार भी नहीं है। तेरी प्रेरणा से ही अब तेरी प्रेरणा से ही अब ये कमाल हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा राम हो रहा है। मेरा राम की कृपा से सब काम हो रहा है। मेरा राम की कृपा से सब काम हो रहा है। सब काम हो रहा है। सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। भगवंतावरती पूर्ण दृढ विश्वास त्या ठिकाणी ठेवायचा आणि दृढ विश्वास ठेवून फक्त भगवंतासाठी आपण आपली भक्ती, भगवंताच्याच चरणी आपला भाव समर्पित केला पाहिजे। माणसं आयुष्यभर परमार्थ करतात, देवाची सेवा करतात, ते भक्ती म्हणून करतात की पुण्य वाढावं म्हणून करतात? मोठा प्रश्न या ठिकाणी एक आहे माझ्या मनामध्ये। आज सकाळी सकाळी उठल्यानंतर एक प्रश्न निर्माण झाला की माणसं जी भक्ती करतात, माणसांचा एवढा जो परमार्थ चालू आहे, हे पुण्य प्राप्त करायसाठी चालू आहे का भगवंताला प्रसन्न करण्यासाठी चालू आहे? आपल्या भक्तीचं नेमकं साध्य त्या ठिकाणी काय आहे? पुण्य प्राप्त करणं आहे का भगवंताला प्रसन्न करणं आहे? पहा, पुण्य प्राप्त करणं वेगळं आहे आणि भगवंताला प्रसन्न करणं वेगळं आहे। नेमका आपण जो परमार्थ करतो, आमचा परमार्थ नेमका आहे कशासाठी? कारण की प्रवासामध्ये मला बरेचसे लोक म्हणत असतात, महाराज काहीतरी अनुष्ठान सांगा म्हणजे आमच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होईल। एक सांगू का? पुण्य प्राप्त झाल्यानंतर स्वर्गलोक मिळेल। पुण्यानी स्वर्गलोकाची प्राप्ती आहे महाराज। आणि पुण्य संपलं, क्षिणे पुण्ये मरते लोकम विनश्यति। पुण्याचा क्षय झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्येच यावं लागतं। मग पुण्य आम्ही कमवतोय का देवाला प्रसन्न करण्यासाठी, ठाकूरजीला बालकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी, तो राजी राहण्यासाठी, तो सुखी राहण्यासाठी भक्ती करतो? बरं जाऊ द्या, आपण गणपतीच्या मंदिरामध्ये येतो गणरायासाठी,
ते आपल्या जीवनामध्ये पुण्य मिळावं म्हणून, सुख मिळावं म्हणून, का देवाला बरं वाटतं म्हणून येतोय आपण? बोला बोला. म्हणजे आपल्या स्वतःसाठी मंदिरात जायचंय का देवासाठी जायचंय? बोला उतखेड. कोणासाठी जायचंय? मंदिरात जायचंय कोणासाठी? मंदिरात स्वतःसाठी जायचंय. स्वतःसाठी जाणं म्हणजे प्रपंचासाठी जाणं. स्वतःसाठी जाणं म्हणजे कोणासाठी जाणं? स्वतःसाठी जाणं म्हणजे गणपती बाप्पा तेवढी पोराला नोकरी लागू दे. स्वतःसाठी जाणं म्हणजे तेवढं पोरीसाठी चांगलं स्थळ येऊ दे. स्वतःसाठी जाणं म्हणजे तेवढी एक माडी झाली आता दुसरी होऊ दे. स्वतःसाठी जाणं म्हणजे आता टू व्हीलर वरती फिरायचा कंटाळा आला, आता फोर व्हीलर. कोणासाठी जाता मंदिरामध्ये तुम्ही? इमानदारीनं शेजाऱ्याची नीची शपथ घेऊन सांगा बघ. महाराज मंदिरात स्वतःसाठी नाही जायचं. स्वतःसाठी तर घरी बसल्या बसल्या हात जोडू शकतो ना. मंदिरात कधीतरी तुम्ही आलात आणि गणपती बाप्पाला विचारलं का, गणपती बाप्पा अहो घरदार हे सगळं गाव सोडून तुम्ही एकांतात इथं बसलात, इथं काही तुम्हाला दुःख नाही ना? कधी विचारलं गणपती महाराजाला? गणपती महाराज अहो तुमचा रोजचा नैवेद्य व्यवस्थित येतो का? कधी विचारलं त्याला? गणपती महाराज सुखी आहेत ना तुम्ही इथं? कधीतरी देवाला विचारलं का? आणि जर देवाला आपण असं विचारत नसू, देवासाठी आपण जात नसू, तर फक्त तुमच्या वाट्याला पुण्य येईल, देव तुमच्या वाट्याला येणार नाही. आणि त्या पुण्याईनं तुम्हाला सुख भेटल, लौकिक भेटल, मोठा मान भेटल, सन्मान भेटल, गाडी भेटल, बंगला भेटल, स्वर्ग भेटल, पण देव नाही भेटणार. देव नाही भेटणार महाराज. भक्तीचं स्वरूप जाणून घ्या. करायची कोणासाठी, त्याचं निमित्त काय असलं पाहिजे. देवाला दर्शनाला गेल्यानंतर, पंढरपूरला गेल्यानंतर माणसं रांगेत उभी राहतात आणि मोठी यादी देवापुढे वाचून दाखवतात. लोक यज्ञ करतात, याग करतात, उपवास करतात, जप करतात, व्रत करतात, अभिषेक आदिक करतात. त्याच्यामध्ये संकल्प सोडत असताना त्या ठिकाणी काय संकल्प सोडला जातो? मम, सुरुवातच माझ्यापासून आहे. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम मम सहकुटुंबानाम सहपरिवारानाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य धन वृद्धी प्राप्त्यर्थम. आम्ही देवाची पूजा करत असताना संकल्प करतो, तो स्वतःसाठी करतो का? देवासाठी करतोय. सगळं प्रपंचासाठीच चाललंय महाराज आमचं. आणि एक बोलू का, माझे तुकाराम महाराज बोलतात, अंतःकरणामध्ये प्रपंचिक वासना धरून कितीही भक्ती करा, पुण्य पदरामध्ये पडेल, देव भेटणार नाही. वासना धरीती कृष्णाविन काही. ज्यांनी ज्यांनी देवाला सोडून बाकीच्या सगळ्या वासना धरल्या, ज्यांनी ज्यांनी देवाला सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये स्वीकारल्या, वासना धरीती कृष्णाविन काही. देवाला सोडून सगळा परमार्थ केला, पण स्वतःसाठी केला, देवासाठी कधीच काही आम्ही केलं नाही. वासना धरीती कृष्णाविन काही. त्यांच्या पदरात काय पडतं? शीन केला तीही साधनांचा. त्यांनी आयुष्यभर काहीच त्यांच्या पदरामध्ये पडत नाही, शीन त्यांच्या पदरामध्ये पडत असतो, दुसरं काही नाही महाराज. शंकराचार्य प्रभू बोलतात, 9 महिने एखाद्या माऊलीनं गर्भ वागवला पोटामध्ये, आणि 9 महिन्यानंतर जर ते गर्भातलं बालक जन्माला येताना मेलेलं जन्माला आलं, तर मला सांगा बरं, त्या माऊलीच्या हातात काय आलं? त्या माऊलीच्या वाट्याला काय आलं? 9 महिन्याचा फक्त शीन तिच्या वाट्याला आला, 9 महिन्याचा त्रास तिच्या वाट्याला आला. याच्या व्यतिरिक्त काही तिच्या वाट्याला आलं का? मृत प्रसवा प्रसववत श्रम एक केवलम.
9 महिन्यानंतर जर बालक मेलेलं जन्माला येत असेल तर त्या मातेच्या वाट्याला फक्त शीन येत असतो, श्रम येत असतो. तसं आयुष्यभर परमार्थ केला परंतु स्वतःसाठी केला तर आमच्या वाट्याला दुसरं काही येणार नाही. पुण्य भेटेल परंतु देव भेटणार नाही. शीनच आमच्या सगळ्या साधनांचा त्या ठिकाणी होईल. शीन केला तीही साधनांचा. सर्व साधनं आमचे वाया गेले असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणून देवळात जाताना, देवासाठी जाताना स्वतःसाठी जाऊ नका, त्याच्यासाठी जा, त्याच्यासोबत बोला. हा भाव आहे. सावरे को दिल में बसा कर को देखो, जय हो. सावरे को दिल में बसा कर को देखो, दुनिया से मन को हटा कर को देखो, दुनिया से मन को हटा कर को देखो. सावरे को दिल में बसा कर देखो, सावरे को दिल में बसा कर देखो, दुनिया को मन से हटा कर देखो, दुनिया को मन से हटा कर देखो. बड़ा ही दयालु है बाके बिहारी, जय हो. बड़ा ही दयालु है बाके बिहारी. एक बार वृंदावन आकर को देखो, एक बार वृंदावन आकर को देखो. ओ सावरे को दिल में बसा कर देखो, सावरे को दिल में बसा कर देखो, जय हो. दुनिया को मन से हटा कर देखो, दुनिया को मन से हटा कर देखो. भगवान कन्हैया को अपने दिल में बिठाओ. मंदिरात जायचंय, तीर्थक्षेत्रामध्ये जायचंय, स्वतःसाठी नाही. दुनिया को हटा कर तो देखो और सावरे को मन में बिठा कर तो देखो. त्या भगवंताला आपल्या अंतःकरणामध्ये बसवा. त्याला विचारा, बाबा तू जेवलास का? आज तुला जेवण आवडलं का? हा भाव आहे, ही भक्ती आहे. हे त्याच्यासाठी जगणं आहे. आमच्यासाठी तर लाख जगतो, संसारासाठी लाख रडतोय. कधीतरी भगवंतासाठी डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजे. कधी त्या कन्हैयासाठी आपल्याला रडता आलं पाहिजे. कधीतरी त्याच्या स्मरणामध्ये, त्याच्या वियोगामध्ये रात्रभर अश्रू ढाळता आले पाहिजे. ही भक्ती आहे महाराज. हा भाव आहे, हा भाव आहे. बाके बिहारी भक्तों के दिलदार, सदा लुटन रूपक भंडार. बाके बिहारी भक्तों की दिलदार, सदा लुटन रूपक भंडार. बाके बिहारी भक्तों के दिलदार, सदा लुटन रूपक भंडार. बाके बिहारी भक्तों की दिलदार, सदा लुटन रूपक भंडार. मीरा ने गिरिधर को पाया, मीरा ने जैसे गिरधर को पाया, प्याला जहर का अमृत प्याला जहर का अमृत बनाया. बनाया. मीरा देहाती मिटा कर को देखो, मीरा देहाती मिटा कर को देखो. एक बार वृंदावन आकर को देखो, एक बार वृंदावन आकर को देखो. हो बड़ा ही दयालु है बाके बिहारी, बड़ा ही दयालु है बाके बिहारी. दुनिया को मन से हटा कर देखो, एक बार वृंदावन जाके तो देखो. सावरे को दिल में बसा कर को देखो, सावरे को दिल में बसा कर को देखो. दुनिया से मन को हटा कर को देखो, दुनिया से मन को हटा कर को देखो, दुनिया से मन को हटा कर को देखो. सावरे को दिल में बसा कर तो देखो,
दुनिया को मन से हटा कर तो देखो. ही भक्तीची अवस्था आहे महाराज. हा अंतकरणातला भाव आहे. त्या भगवंतासाठी आपल्याला जगता आलं पाहिजे. भगवंताच्या विरहामध्ये रडता आलं पाहिजे. भगवंताच्या आठवणीमध्ये जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. गोपी अवस्था जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. आणि असा हा अंतकरणाचा भाव प्रभूच्या चरणावरती समर्पित करायचा आहे. आणि हाच भाव रुक्मिणीच्या अंतकरणामध्ये होता. रुक्मिणीच्या अंतकरणामध्ये कोणता दुसरा भाव होता? देवाशिवाय तिला काही दुसरं दिसतच नव्हतं महाराज. कृष्णाशिवाय तिला काही दुसरं दिसत नव्हतं. त्याचा परिणाम भगवंत तिला प्राप्त झाले. तिनं दुसऱ्या संसारातील गोष्टीची कामना देवाकडून कधी केली नाही. सांसारिक वस्तूची याचना भगवंताकडून तिनं केली नाही. तिने देवाला मागितलं, देवालाच मागितलं. देवाकडून मागितलं आणि देवालाच तिनं मागितलेलं, दुसरं काही मागितलं नाही महाराज. आणि त्याचा परिणाम असा झाला, तिचा तो दिव्य भाव भगवान परमात्मा तिला नेण्यासाठी येतात. रुक्मिणीचं पाणीग्रहण परमात्मा या ठिकाणी करत आहे. आणि रुक्मिणीचं पाणीग्रहण झाल्यानंतर शुकदेवजी महाराज कथा प्रसंग पुढे वर्णन करत असताना सांगत आहेत की त्या रुक्मिणीच्या पोटी भगवंताच्या तेजापासून साक्षात कामदेवच प्रद्युम्नाच्या रूपाने प्रगट झालेले आहेत. कामस्तु वासुदेवांशु दग्ध प्राग रुद्रमन्युना देहोपपत्ते भूयस्तमेव प्रतिपद्यत. स एव जातो वैदर्भ्यां कृष्णवीर्य समुद्भव प्रद्युम्न इति विख्यात सर्वतो नवमपितु. साक्षात प्रद्युम्न जो कामदेव महादेवाच्या क्रोधाने जळून भस्म झालेला होता आणि महादेवाच्या क्रोधाने जळालेला कामदेव भस्म झाल्यानंतर कामदेवाची जी पत्नी आहे रती, ती रती म्हणायला लागली, आता आमचं मिलन परत कधी होणार? माझे पती माझ्यासोबत कसे राहणार? तर महादेवाने सांगितलं, अनंग रूपानं, ज्याला अंग नाही असा अनंग रूपानं त्या ठिकाणी हा काम तुझ्या सोबत राहील. आणि कृष्ण अवतारामध्ये भगवंताच्या पोटी प्रद्युम्नाच्या रूपानं हाच कामदेव प्रगट होईल. आणि त्यावेळेला तुझी आणि प्रद्युम्नाची, तुझ्या या पतीची कामदेवाची आणि तुझी भेट प्रद्युम्नाच्या रूपाने होईल, असं महादेवांनी वरदान त्या ठिकाणी तिला दिलेलं. आणि तोच कामदेव रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्नाच्या रूपानं प्रगट झाला. आणि त्याच काळामध्ये शंभरासुर नावाचा असुर, आणि त्या शंभरासुराला हे कळालं की हा प्रद्युम्न माझा काळ आहे, प्रद्युम्नाच्या हाताने आपलं मरण आहे असं त्याला कळाल्यानंतर हा प्रद्युम्न अगदी 10-12 दिवसाचाच आहे. नुसतं नामकरण विधी झालेला आहे त्याचा. 10-12 दिवसाचा असतानाच त्या प्रसूती गृहामधून या शंभरासुराने प्रद्युम्नाला पळवलेला आहे. आकाशमार्गे घेऊन जायला लागला. आणि ते छोटंसं 10-12 दिवसाचं बाळ, याला दुसऱ्या वेगळ्या साधनाने मारण्यापेक्षा समुद्रावरून तो जात असताना त्याच्या मनात आलं, या समुद्रामध्ये फेकून देतो म्हणे, जलचर जीव जंतू त्याला खाऊन टाकतील. आणि त्या समुद्रामध्ये त्याला फेकलं. एका दिव्य माशाने त्याला त्या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे. माशाने त्याला आपल्या उदरामध्ये त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. परिणामतः तो मासा एका मासे पकडणाऱ्याने कोळ्याने त्या ठिकाणी तो जाळं टाकलं आणि तो मासा त्या जाळ्यामध्ये अडकला. एवढा दिव्य तेजस्वी, सगळ्या माशांपेक्षा वेगळ्या वर्णाचा, वेगळ्या रंगाचा तो मासा. हा दिव्य मासा काहीतरी वेगळा दिसतोय म्हणून आपण याला राजाला भेट देऊ, आपल्याला राजा भरपूर त्या ठिकाणी द्रव्य देईल म्हणून तोच मासा शंभरासुराला त्यांनी नेऊन दिला. आणि शंभरासुराने तो मासा पाकगृहामध्ये पाठवला. आणि पाकगृहामध्ये त्याला कापत असतानाच त्या मास्याच्या उदरामधून, पोटामधून त्या ठिकाणी एक सुंदर त्या ठिकाणी बालक, ते प्रद्युम्नजी महाराज त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी येत आहेत. आणि त्या शंभरासुराच्याच नगरामध्ये त्या कामदेवाची जी पत्नी होती रती, तीच रती
मायावती नावानं एका दासीचं काम त्या ठिकाणी ते करत आहे आणि तिलाच तो मासा कापायचं काम तिच्याकडेच आलं आणि त्या मास्याच्या उदरामधून त्या ठिकाणी तिचा पती प्रद्युम्नाच्या रूपानं तिला त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि मिळाल्यानंतर महाराज ती त्याचं लालन पालन करायला लागली आणि या शंभरासुराच्या घरातच त्याचा काळ लहानाचा मोठा व्हायला लागलेला आहे. म्हणून बघा, माणसाने स्वतःचं मरण चुकवायचा कितीही प्रयत्न केला, आपला काळ चुकवायचा कितीही प्रयत्न केला तरी मरण काही कोणाचं चुकत नाही. शंभरासुराने स्वतःचा स्वतःचं मरण चुकवण्यासाठी त्या बाळाला प्रद्युम्नाला त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र शंभरासुराच्या घरीच त्या ठिकाणी तो बाळ लहानाचा प्रद्युम्न मोठा त्या ठिकाणी व्हायला लागला. म्हणून पहा, कुणी कितीही प्रयत्न करा मरण चुकवू शकत नाही महाराज आपण. कारण की या जगातील सगळ्यात शाश्वत वस्तू, शाश्वत गोष्ट जर कुठली असेल तर ती मरण आहे, की जी 100% आपल्या जीवनामध्ये घडणार आहे. बाकी काही घडो नाही तर न घडो, मरण येणार म्हणजे येणार. मरण आपल्या जीवनामध्ये येणार, मृत्यू येणार म्हणजे येणार. म्हणून तुकडोजी महाराजांनी वर्णन केलेलं आहे की मरणा हक का बाना है, जीना उधार आना है. मरना 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 हक का बाना है, जीना बाना है. मरण हे शाश्वत आहे महाराज. जीना उधार आना है. जगणं उधारीचं त्या ठिकाणी चालू आहे. मरण मात्र त्या ठिकाणी हक्काच आहे. कधी ना कधी ते येणारच आहे आणि तुम्ही त्याला कितीही चुकवायचा प्रयत्न केला तरी ते काही चुकणार नाही. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा माय बाप. नको नको मना गुंतू माया जाळीन, काळ आला जवळी ग्रासावया. क्षणाक्षणाला आपण त्या काळाच्या जवळ जात आहो, मरणाच्या जवळ जवळ जात आहो. मरणाच्या जवळ आपलं जाणं चालू आहे आणि मरण तेवढं शाश्वत आहे. बाकी जीवनात काय घडेल का नाही घडेल माहित नाही, परंतु मरण येणार म्हणजे येणार. कोणीच चुकवू शकत नाही. त्या गरुडाची आई बिमार पडली. गरुडाची आई
आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर बऱ्याच दिवस झालं खाटल्यावरती बिचारी. तिचा अंतिम काळ जवळ आला आणि ते यमदूत यायचा बर का, कशावर, रेड्यावर बसून, असं शिंगाचा टोप घातलेला तो यमधर्म यमदूत त्या ठिकाणी यायचा. तिच्याकडे पाहायचा, हसायचा आणि निघून जायचा. यायचा, पाहायचा, हसायचा, निघून जायचा. 4 दिवस असंच नित्यानं चालू राहिलं. नेमका रविवारचा दिवस उजडला आणि गरुड त्या ठिकाणी, सुट्टी होती ना रविवारची म्हणून रविवार सांगितलं, आणि गरुड त्या ठिकाणी आला भगवंताकडून सुट्टी घेऊन. देवाचं वाहन आहे ना गरुड. आणि मग आपल्या आईला भेटण्यासाठी आला. आणि आल्यानंतर आई आल्याबरोबर सांगायला लागली, गरुडा 4 दिवस झालं बाबा, एक मनुष्य येतो, काळा कपडे घातलेला आहे, काळा कुट्ट आहे, आणि माझ्याकडे पाहतो, हसतो, निघून जातो. 4 दिवस झाला त्याचा नित्यक्रम तोच चालू आहे. येतो, पाहतो, हसतो, निघून जातो. गरुडाच्या लक्षात तर हा कोण आहे? हा साक्षात काळ आहे, हा साक्षात यम आहे. काळच त्या ठिकाणी आता माझ्या आईला नेण्यासाठी कदाचित येत आहे. म्हणून आता इथं आईला ठेवायचं नाही, म्हणून त्या गरुडाने आपल्या पाठीवरती आईला बसवलं आणि 180च्या स्पीडनं त्या ठिकाणी हिमालयाच्या गुहेमध्ये, गुहेत गुहा असं जिथं कोणी चिट पाखरू सुद्धा येणार नाही अशा गुहेमध्ये नेऊन ठेवलं म्हणे. आणि तिथं आईला आपल्या पाठीवरून उतरवत नाही. आणि खाली उतरल्याबरोबर ती आईच म्हणायला लागली, अरे गरुडा, मी ज्याचं वर्णन तुला करत होते ना म्हणे, हा बघ, हा पुढंच उभा आहे इथं. मी ज्याचं वर्णन करत होती तो आई इथे माझ्या पुढंच उभा आहे. गरुडाने मागवळून पाहिलं तर तो काळ होता. काळानं हात जोडले गरुडाला. गरुडा, बरं झालं म्हणे, पार्सल पोच केलं. 4 दिवस झालं म्हणे तुझ्या आईचं मरण आलं, मात्र तुझ्या आईची जागा ती नव्हती. या जागेवरती तुझ्या आईचं मरण होतं. बरं झालं म्हणे तू या ठिकाणी, तुझी आई त्या ठिकाणी पोच केली म्हणे बाबा. म्हणून पहा, प्रत्येकाची जागा ठरलेली आहे, प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे, प्रत्येकाचा काळ ठरलेला आहे, वार ठरलेला आहे. माणसं फक्त म्हणत असतात, ह्या रस्त्यानं न जाता त्या रस्त्यानं गेला असता तर ऍक्सिडेंट झाला नसता आणि जीव वाचला असता. माणसं म्हणताना फक्त म्हणत असतात, या हॉस्पिटलला न नेता अमरावतीला न्यायच्या ऐवजी नागपूरला नेला असतं तर जीव वाचला असता. काही नाही महाराज, तेच घडत असतं की जे विधात्यानं लिहून ठेवलेलं आहे. सोहई होई जो राम रची राखा. जीवनात तेच घडत असतं जे सगळं विधी लिखित आहे. आपल्या प्रयत्नाने काही होत नाही. आणि काळ आपण कितीही चुकवायचा प्रयत्न केला, रस्ते बदला, नाही तर काम धंदा बदला, नाही तर वागणं बदला, नाही तर काही बदला, असा वागला नसता तर तसं झालं नसतं, असं केलं असतं तर तसं झालं नसतं, गाडी घेऊन गेला असतं, 4 व्हीलर असं झालं, काही नाही महाराज. हे फक्त निमित्ताचं बोलणं असतं. कशानेही जे घडायचं आहे ते घडतच असतं. जे घडणारी गोष्ट आहे ते घडणार, यात शंका नाही. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे रे भाई, कर्म का लेख मिटे रे भाई. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नार होय, कर्म का लेख मिटे नार होय. जरा समझो इसकी सच्चाई रे, कर्म का लेख मिटे रे भाई, कर्म का लेख मिटे रे भाई. इस दुनिया में भाग्य के आगे चले ना किसी का उपाय. कागज हो तो सब कोई बाटे, कर्म न बाचा जा. एक दिन इसी किस्मत के कारण बन को गए थे रघुराई रे, कर्म का लेख मिटे रे भाई, कर्म का लेख मिटे रे भाई. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नार होय, कर्म का लेख मिटे नार
मिटेना रे भाई, कर्म का लेख मिटेना रे भाई। वो कोई लाख करे चतुराई, वो कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटेना रे भाई, कर्म का लेख मिटेना रे भाई, कर्म का लेख मिटेना रे भाई। कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. कागद वाचू शकतो, प्रारब्ध नाही वाचू शकत आपण. पुढं काय घडणार महाराज, आपण मृत्यूपत्र वाचू शकतो. मृत्यू कधी येणार हे काय आपण वाचू शकत नाही. कागद वाचू शकतो, प्रारब्ध वाचू शकत नाही महाराज. कर्म का लेख मिटे ना रे, कोणाला ते मिटवता येत नाही. कितीही लाख चतुराई करा, शेवटी रामप्रभूला वनवासात जायचं ते त्या ठिकाणी जावंच लागलं. लाख प्रयत्न करून सुद्धा त्या ठिकाणी नाही थांबता आलं. रामप्रभूला जावं लागलं महाराज वनवासामध्ये. तसं माणसाचं मृत्यू जेव्हा यायचं तेव्हा येणारच आहे. या शंभरासुराने लाख प्रयत्न केला मृत्यू आपला त्या ठिकाणी वाचवायचं, स्वतःला वाचवण्याचा. मात्र काळ त्याच्याच घरामध्ये त्या ठिकाणी वाढत आहे. चतुराई करून मृत्यू टाळता येत नाही. काय झालं, त्या यमदूतानं यादी दिली, यमधर्मानं यमदूताकडे यादी दिली आणि यमदूत आला महाराज. कुठं? उतखेडात बोलवायचं का? यमदूताला बोलवायचं का? हा नको? बर, मी नाही म्हटल्यानं तो काय थांबणार आहे का? एका कथेमध्ये मी असंच म्हटलं, हा, इथलं कोणी वाचायला आलेलं नाही. इथलं प्रत्येक मनुष्याला मरावं लागणार आहे. सगळ्या माणसांना मरावं लागणार आहे एक ना एक दिवस. सगळेच मरायसाठी आले, इथं कोणी राहायसाठी आलं नाही असं मी कथेमध्ये सांगत होतो. तर एक आजीबाई उठून उभी राहिली आणि ते म्हणायला लागले, महाराज मी ह्या गावचीच नाही होय म्हणे. तू ह्या गावची राहे नाही तर नको राहू, नाही का? उतखेडातले राहा, नाहीतर रिद्धपुरातले राहा, नाहीतर मोर्शीत राहा. कर्म का भाग मिटे ना. कोई मरणाला कोणी चुकवू शकत नाही. त्या यमधर्मानं यमदूताला यादी दिली आणि यमदूत आला महाराज. आल्यानंतर त्यांनी ठिया घेतला उतखेडात. आणि उतखेडात आल्यानंतर त्याच्याजवळ भली मोठी यादी होती. गोल 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 गुंडाळलेला एवढा मोठा त्या यादीचा बंडल होता असा. त्याच्या खिशामध्ये बॅगेमध्ये तो होता. त्यांनी ते उतरल्याबरोबर नाव वाचलं. आता कोणाचं घेऊ, कोणाचंच नाही घेत. त्यांनी ते पहिलं नाव घेतलं, नाव वाचलं. नाव वाचल्याबरोबर लगेच त्याच्या घरी गेला. जरा लवकर आला होता, स्पीडने आला होता. 2-4-5 मिनिटं जरा लवकर त्याच्या घरी पोहोचला आणि त्याला म्हणायला लागला, हे बघ आता तुला 5 मिनिटामध्ये मी घेऊन जाणार आहे म्हणे. 5 मिनिटं आहेत तुझ्या जवळ, काय तुला करायचंय 5 मिनिटात तू करून घे. पण ज्याच्या घरी उतरला तो माणूस भलता हुशार होता, चॅप्टर होता. उतखेडातला होता ना, भलता हुशार होता, एवढा हुशार होता, एवढा चॅप्टर होता. तो म्हणायला लागला, हे बघा जगायसाठी कोण आलंय म्हणे. काळालाच ज्ञान सांगायला लागला. उतखेडातला होता, काळालाच उपदेश करायला लागला. जगायसाठी कोण आलंय म्हणे. काळ महाराज, अहो यमदूता सगळ्यालाच जायचंय म्हणे. एक दिवस मला नेण्यासाठी तुम्ही आज आलात, उद्या अजून कोणाला तरी न्यायला याल म्हणे. त्याच्यामध्ये नवल काय आहे. पण 5 मिनिटं आहे ना म्हणे. म्हणे हो 5 मिनिटं आहे म्हणे. जरा लवकर आलो मी, 5 मिनिटं आहे तुझ्याकडं. मग एक काम करा म्हणे, माझ्या घरचा नियम आहे म्हणे. काय आहे? आम्ही पाहुण्याला, मग तो कोणी असू द्या, शत्रू जरी असला तरी त्याला 2 घास खाऊ घातल्याशिवाय घरातून जाऊ देत नाही म्हणे. एक काम करा, तुम्ही जेवण करा म्हणे. सुंदर बासुंदीचा बेत केलाय. बासुंदीचा बेत केलाय म्हटल्यानंतर आता त्या यमदूताला वाटलं बासुंदी नेमकी काय प्रकार आहे बघू तरी. सुंदर महाराज तो जेवायला बसला. पंचपक्वानाचं ताट त्याच्या पुढं आलं आणि बासुंदी कधी भेटलीच नव्हती, कधी खाल्लीच नव्हती. तोंडाला मस्त चव आली त्याच्या. लगेच एका घोटात बासुंदी संपवायचं आणि येऊ द्या. पण तो ज्याच्याकडे बासुंदी खात होता ना, तो मनुष्य फार हुशार होता, भलता चॅप्टर होता. त्याच्या घरी झोपेच्या पाकिट होतं, झोपेच्या गोळ्याचं. त्यांनी प्रत्येक बासुंदीच्या याच्यामध्ये 1-1 गोळी टाकायची, अशी भुरका करून हलवायची, जाऊ द्या. त्यांनी लगेच बासुंदीचा घोट घ्यायचा, बासुंदी वाटी खाली करायची
लगेच बासुंदीची वाटी, हा येऊ द्या म्हणे बासुंदी. पुरी बासुंदी अशी किडी कडी मस्त भजे विजे असे जोरदार, त्यांनी सुट्टीच नाही दिली महाराज. अशा बाह्या माग सारू सारूच जेवला तो. वाटीवर वाटी वाटीवर वाटी वाटीवर वाटी चालू झाल्या. शेवटी ते भांड वाजायला लागलं बासुंदीचं. संपली म्हणे रे भाऊ आता. एवढी बासुंदी होती तेवढी सगळी पिली, पण प्रत्येक वाटीमध्ये काय होती? झोपेची गोळी होती. आणि त्याच्यामुळं ते जेवता जेवताच त्याला जरा गुंगी यायला लागली. कोणाला? तुम्हाला नाही, कोणा? यमदूताला गुंगी यायला लागली. आणि गुंगी यायला लागल्यानंतर तो म्हणायला लागला, हे बघ म्हणे आता तुला मला थोडा झोप यायला लागली. मधात आपली गाडी कुठे बंद नाही पडली पाहिजे म्हणे, थेट तुला नेता आलं पाहिजे, मग जरा झोप घेतो म्हणे. आणि असा झोपला, असा झोपला, असा झोपला, असा झोपला, मस्त गरगरून झोपला महाराज. 5-6 तास काय उठला नाही. आणि या 5-6 तासामध्ये ज्याच्या घरी हा थांबला होता त्यांनी एक चॅप्टरपणा केला. त्याच्या खिशातली यादी काढली, मोठा बंडल होता ना, यादी ती उलटी गुंडाळायला सुरुवात केली. आणि सगळी यादी उकलली 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 उकलली. अर्धा घंटा ती यादी उकलायला लागला. एवढी मोठी यादी होती. आणि सगळी यादी झाल्यानंतर सगळ्यात शेवट त्यांनी नाव बघितलं. भले लाखावर अब्जा खर्जावरती नाव होते. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी बघितलं आता एवढ्या माणसं नेता नेता तर लय 10-20 वर्ष लागत म्हणे. आता मी माझं नाव इथं सगळ्यात खाली लिहितो म्हणे. आणि त्यांनी स्वतःच वरचं नाव खोडलं आणि सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी नाव लिहिलं. आणि सगळ्यात शेवटी नाव लिहिलं आणि यादी परत त्याच्या खिशामध्ये ठेवली. 6 तासानंतर हा यमदूत उठला. म्हणे वाह राजा, काय बासुंदी होती म्हणे, काय झोप झाली म्हणे. ह्या कोरोना काळात झोपच घ्यायला भेटली नाही म्हणे. बरं झालं म्हणे, मस्त झोप झाली म्हणे. आणि झोप झाल्यानंतर तो म्हणायला लागला, मी प्रसन्न झालोय आता तुझ्यावरती. आता मी काय करतो म्हणे. त्यांनी खिशातून यादी काढली यमदूतानी. तो म्हणायला लागला, आता मी वरतून नाही सुरुवात करतो म्हणे, आता खालून सुरुवात करतो. आता सुरुवात कुठून? कितीही चॅप्टरपणा करा, मरण चुकवायचं चुकणार आहे का? मरण चुकवायचा लाख प्रयत्न करा, मरण चुकत नसते महाराज. ज्या त्या टायमाला ते होणारी गोष्ट आहे, होणार. प्रद्युम्न काळ आहे 100 असुराचा, तो त्याच्याच घरामध्ये वाढत आहे. आणि वाढता वाढता निरूपिता 100 सा सुपोदन साधने कामदेवम शुशुंबुध्वा चक्रे स्नेह तदार्भके. ती रती जी स्वयंपाकघरामध्ये काम करत होती, जसा प्रद्युम्न मोठा झाला तिचा अंतकरणातील भाव आता बदलायला लागला, सेवेचा भाव बदलायला लागला. ती म्हणायला लागली, आता ती पुत्र रूपानं सेवा करत नव्हती, तर आता ती पतीप्रमाणे जेव्हा सेवा करायला लागली त्यावेळेला प्रद्युम्नाने तिला विचारलं की तामाह भगवान कार्षी मातस्ते मतिरन्यथा मातृभावमृती क्रम्य वर्तसे कामिनी तथा. आतापर्यंत तू आतापर्यंत मातृभावानं तू माझ्या सोबत वागत होती. आणि आता अचानक तुझ्या अंतकरणातील वर्तसे कामिनी तथा, कामिनी प्रमाणे तू का माझ्या सोबत वागत आहे, पत्नीप्रमाणे का व्यवहार करत आहे. त्यावेळेला ती रती बोलायला लागली, भगवान नारायण सूत 100 हृतो गृहात. तुम्ही दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवान कृष्ण परमात्म्याचे पुत्र आहात. तुम्ही कामदेव आहात आणि माझे पती आहात. मी तुमची मागील जन्माची पत्नी रती आहे. अहम ते अधिकृता पत्नी रती कामो भगवान प्रभू. आणि असं म्हटल्यानंतर सगळा इतिहास त्याला सांगितला. आणि या 100 असुराला तुम्हाला मारायचंय, तुमच्या हस्ते याचा मृत्यू आहे. आणि मग काहीतरी निमित्त करून कारण काढून त्याच्यासोबत वाद करायला सुरुवात केली. पहा, माणसाच्या जीवनामध्ये भांडणाला सुरुवात होते ती केवळ आणि केवळ शब्दाच्या दोषामुळे, वाणीच्या दोषामुळे भांडणं होत असतं. आणि वाणीचा दोष एकमेकाला आरे कार्य करता करता मला शस्त्रास्त्राचं भांडण झालं. अनेक मायावी शस्त्रास्त्र, मायावी रूप धारण करून करून युद्ध त्या ठिकाणी करायला लागले. आणि सरते शेवटी वैष्णवी मायेचा वापर करून प्रल्हादजी आपलं त्या प्रद्युम्नजींनी त्या 100 असुराचा वध केलेला आहे. आणि वध केल्यानंतर रतीला सोबत घेऊन आता प्रद्युम्न महाराज आपल्या द्वारका नगरीला जेव्हा आले
आणि आल्यानंतर द्वारकेला आलेला पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटत आहे की जणू कृष्ण परमात्माच रस्त्याने चालत आहे की काय. म्हणून कृष्ण आलेले आहे तसं पाहून कोणी डोक्यावरती पदर घ्यायचं, कोणी सावरून उभं राहायचं, कोणी नमस्कार करायचं, कोणी जाऊन समोर जाऊन दंडवत करायचं. पण जवळ गेल्यानंतर कळायचं की अरे हे कृष्ण नाही, कृष्णासारखेच हुबेहूब दिसणारे कोणीतरी आहे. आणि ज्या वेळेला रतीला घेऊन हा प्रद्युम्न महालामध्ये प्रवेश करता झाला न रुक्मिणीनं पाहिलं न रुक्मिणीचा प्रेम पान्हा दाटून आला. रुक्मिणी बोलायला लागली, आज जर माझं बाळ असतं तर सेम हुबेहूब असंच्या असंच दिसलं असतं. त्यावेळेला भगवंत तिच्या जवळ आले आणि भगवंत बोलायला लागले, अगं रुक्मिणी असतं तर नाही, हे आपलंच बाळ आहे म्हणे. आणि मग घडलेला सगळा इतिहास रुक्मिणीला सांगितला. रुक्मिणीने प्रद्युम्नजी महाराजाला अंतकरणाला मिठी त्या ठिकाणी मारलेली आहे. त्याच्या कुरड्या केसामधून हात फिरवत आहे, चुंबन त्याचे त्या ठिकाणी घेत आहे आणि आपलं ममत्व आपल्या लेकरावरती रुक्मिणी माता त्या ठिकाणी लुटवत आहे. अशा प्रकारे कामदेव कसे प्रद्युम्नाच्या रूपाने प्रकट झाले याची लीला या ठिकाणी शुकदेवजी महाराज राजा परीक्षितला सांगतात. आणि त्यानंतर समंत्यक मण्याची त्या ठिकाणी कथा महाराज सांगतात की भगवान कृष्ण परमात्म्यावरती चोरीचा आळ त्या ठिकाणी घेतलेला आहे. भगवंतावरती चोरीचा आळ त्या ठिकाणी घेतलेला आहे. राजाने प्रश्न केला की महाराज, सत्राजित किम करोत ब्रह्मन कृष्णस्य किल्बिषम समंत्यकस कुतस्तस्य कस्माद दत्ता सुता हरे. या सतराजिताने भगवंतावरती का खोटा आरोप घेतलेला आहे, का खोटा आळ घेतलेला आहे ते सांगा. आणि त्यावेळेला मग शुकदेवजी महाराज गोड प्रसंग सांगतात की आसीत सत्राजित सूर्यो भक्तस्य परमसखा. हा सत्राजित कोण होता तर हा भगवंताच्याच त्या नगरामध्ये, द्वारका नगरीमध्ये राहणारा एक यादव. तो सूर्यनारायणाचा उपासक होता. सूर्यनारायणाला प्रसन्न करून त्यांनी प्रसन्न झाल्यानंतर सूर्यनारायणाचा तो सखा होता, मित्र होता. समंत्यक नावाचा मणी त्या सत्राजिताला दिला. त्या मण्याचं विशेष होतं की त्या मण्यापासून दररोज 8 भार सुवर्ण प्राप्त व्हायचं. प्रत्येक मण्याचं वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. देवाच्या गळ्यामध्ये कंठी कौस्तुभ मणी आहे महाराज, त्या मण्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. वेगळे वेगळे प्रकारचे रत्न आहेत. माणिक रत्नाचं वेगळं महत्व आहे, पन्ना रत्नाचं वेगळं महत्व आहे, हिऱ्याचं वेगळं महत्व आहे, तोपाजचं वेगळं महत्व आहे, नाही का, मुंगाचं वेगळं महत्व आहे. प्रत्येक हे रत्न आहे आणि ज्याचा त्याचा प्रभाव वेगळा वेगळा सांगितलेला आहे. समंत्यक मणी आहे, जसा चिंतामणी आहे, जसा नागमणी आहे. त्या नागमण्याचं अलौकिक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे महाराज. नागराजाच्या मुखामध्ये तो त्या ठिकाणी असतो आणि ज्या वेळेला त्यांना दोघांना त्या ठिकाणी नाग आणि नागिनींना एकत्र क्रीडा करायची असते त्यावेळेला त्या मण्याच्या प्रकाशामध्ये त्या ठिकाणी ते आपली सगळी क्रीडा करतात आणि अन्न त्या ठिकाणी शोधत असतात. प्रत्येक मण्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. आता तुम्ही तो मणी पाहिला की नाही माहित नाही, परंतु सुदैवानं त्या ठिकाणी आम्हाला तो नागमणी पाहायचं सद्भाग्य प्राप्त झालं होतं. त्याचा चमत्कार, त्याच्या सगळ्या लीला आम्ही आमच्या डोळ्यानं त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं. त्या हातावरती घेऊन त्या ठिकाणी तो पाहिला. अलौकिक त्याचं आगळं वेगळं महत्व आहे महाराज. काय महत्व आहे त्याचं आता सांगू नये पण सांगून जातो. काही काही सूक्ष्म गोष्टी, बारीक गोष्टी असतात त्या सांगायच्या नसतात, पण आता आठवलं तर सांगून जातो. महाराज ते मणी ओळखायचं एक शास्त्र होतं. आम्ही अंधाऱ्या खोलीमध्ये बसलो, गव्हाच्या दाण्याप्रमाणे तो नागाचा मणी होता, नागमणी होता. आणि अंधाऱ्या खोलीमध्ये बसल्यानंतर तो एका पात्रावरती असा ठेवला आणि ठेवल्यानंतर सगळी शांतता, सूर्याचा किरण नाही, प्रकाश नाही, उजेड नाही, लाईट नाही, एकदम शेजारी बसलेला माणूस सुद्धा ओळखायला येत नव्हता. आणि अशा अंधाऱ्या खोलीमध्ये अचानक त्या मण्यामधून दिव्य प्रकाशाची किरण बाहेर पडायला लागले. हळूहळू हळूहळू दिव्य किरण, दिव्य प्रकाश त्याच्यामधून बाहेर पडायला लागला. शेजारचा बसलेला मनुष्य जो दिसत नव्हता तो लख जणू काय प्रकाश पडलेला आहे, 60चा बल्ब लावलेला आहे, एवढा दिव्य प्रकाश त्याच्यामधून त्या ठिकाणी निघत होता. त्या मण्याचं एवढं वैशिष्ट्य होतं की तो मणी हातावर ठेवला, एखादी कोणत्याही फुलाची कळी त्याच्या जवळ ठेवल्याबरोबर ती कळी लगेच फुलामध्ये रूपांतरित व्हायची. एवढं सामर्थ्य त्या मण्याचं असतं.
प्रत्येक मण्याचं वेगळं वेगळं वैशिष्ट्य. तसं समंत्यक मणी दररोज 8 भार सुवर्ण द्यायचा आणि तो सतराजिताकडे होता. आणि एकदा हा सतराजित तो मणी गळ्यामध्ये धारण करून भगवंताच्या त्या सभेमध्ये आला आणि सभेमध्ये आल्यानंतर त्याचं आगतम स्वागतम सुस्वागतम झालं. भगवंतांनी त्याला सांगितलं, सतराजिता, हा तुझा जो मणी आहे ना, हा मणी तुझ्या एकट्याचं कल्याण करण्यापेक्षा हा मणी आपल्या राजकोशामध्ये तू दे. त्याचा परिणाम सगळ्या आपल्या या द्वारकावासियांचं कल्याण, द्वारकावासियांच्या कल्याणासाठी त्या धनाचा वापर आपल्याला करता येईल. मात्र त्या सतराजितानं ते काय ऐकलं नाही, दिला नाही मणी, निघून गेला. एके दिवशी त्या सतराजिताचा जो भाऊ होता प्रसेन, त्या प्रसेनाने तो मणी गळ्यामध्ये घातला आणि शिकार करण्यासाठी निघून गेला. दुर्दैवानं त्याला कोणती शिकार भेटली नाही, मात्र एका वाघानं त्याचीच शिकार केली आणि त्याच्या गळ्यातला तो तेजस्वी मणी आपल्या गुहेमध्ये नेऊन ठेवला. गुहेमध्ये नेऊन ठेवल्यानंतर एक अस्वल आहे, अर्थात ते जांबवंतजी महाराज आहे, आणि त्या जांबवंताने त्या वाघाला मारलं आणि तो तेजस्वी मणी आपल्या गुहेमध्ये मुलीच्या पाळण्याला त्या ठिकाणी लटकवून ठेवला महाराज. आणि इकडं मणी दिसत नाही, भाऊ सुद्धा मारल्या गेलेला आहे. हे कळाल्यानंतर या सतराजितानं भगवान कृष्ण परमात्म्यावरती खोटा आरोप करायला सुरुवात केली की या कृष्णानेच मला हा समंत्यक मणी मागितला होता, मागून मी त्याला दिला नाही, म्हणून माझ्या भावाला मारून चोरून यांनी हा मणी आपल्या जवळ ठेवलेला आहे. या कृष्णानेच हा मणी चोरलेला आहे, माझ्या भावाचा वध करून हा मणी यांनी चोरलेला आहे, असा खोटा आरोप भगवान कृष्णावरती या सतराजितांनी ठेवलेला आहे. या जगताची ही किती उलटी रीत आहे महाराज. या जगतातील लोक कोणाला सुट्टी देत नाही, नावं ठेवायला कोणाला चुकत नाही, देवाला सुद्धा सोडत नाही, साधू संतांनाही सुद्धा नावं ठेवतात, माणसांना तर ठेवतातच ठेवतात, काही त्याच्यामध्ये शंकाच नाही. हो, देवाला सुद्धा सोडत नाही, देवांना सुद्धा त्या ठिकाणी नाव, देवावरती सुद्धा त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप. आज सुद्धा या 2025-26 साली महाराज भगवान रामचंद्रांवरती कोर्टामध्ये त्या ठिकाणी केस चालू आहे. हे किती मोठं दुर्दैव आहे. आज सुद्धा देवाला कोर्टामध्ये उभं राहावं लागतं, देवाच्या नावाने केसेस चालू आहेत. आतापर्यंत राम मंदिराची केस चालू होती, आता काही महिला काय कोणत्या संघटना म्हणतात त्याला, ते मानवतावादी संघटना, त्या महिलांनी देवावरती त्या ठिकाणी केस केली की सीतेला वनवासामध्ये सोडणारा त्याला देव कसं म्हणायचं, म्हणून त्या रामप्रभूवरती अशी केस कोर्टामध्ये त्या ठिकाणी टाकलेली महाराज. देवाला सुद्धा त्या ठिकाणी माणसं चांगलं म्हणत नाही, साधू संतांना सुद्धा त्रास देतात आणि माणसाला तर महाराज जगूच देत नाही, माणसाला जगूच देत नाही. निंदा केल्याशिवाय माणसं राहत नाही. तुम्ही कितीही चांगलं वागा, लोक नाव ठेवल्याशिवाय राहत. नाव ठेवणार लोक तोंडावर तेवढे चांगलं बोलतात. हो, लोक तोंडावर तेवढे चांगलं बोलतात, तुम्ही फक्त तोंड फिरवा, लगेच तुमच्या पाठीवरची तुमची निंदा केल्याशिवाय लोक राहत नाही. लोक म्हणून आमचे गुरुजी म्हणायचे, साधकानं भगवत भक्ती करणाऱ्या मनुष्यानं कधीच लोकांच्या संपर्कात जास्त राहायचं नाही. लोकांसोबत संपर्क करत असताना ते समाजाला अस्वल म्हणायचे. अस्वल समाज म्हणजे अस्वलीप्रमाणे आहे म्हणे. त्या समाजासोबत अंतर ठेवत असताना मध्ये काठी ठेवायची म्हणे, एक विशिष्ट अंतर समाजाशी ठेवून त्या ठिकाणी साधकाने भक्ताने भगवत चिंतन त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणे. जेवढी तोंडावरती स्तुती करतात तेवढीच पाठीमग निंदा करायला लोक कमी पडत नाहीत. तोंडावरती चांगलं म्हणतात, तो लय महाराज काय व तुमच्यासारखं तर भागवतच नाही सांगत म्हणतात कोणी. आणि महाराजांना पाठ फिरवली, याले काय महाराज म्हणते काय, असे तर लय पाहिले. लोक कोणाला चांगलं म्हणत नाही, लोक देवाला चांगलं म्हणत नाही. माझ्या ज्ञानोबरायांना महाराज त्रास दिला. हो, अर्धी चतकोर भाकर माझ्या ज्ञानोबरायांना लोकांनी प्राप्त घेऊ दिली नाही, सुखानं अर्धी कोर भाकर माझ्या माऊलींना कोणी मिळू दिली नाही. माझ्या तुकाराम महाराजांना किती भयंकर त्रास समाजाने दिला. सामर्थ्य नव्हतं का त्यांच्या जवळ? नुसतं मनात संकल्प केला असताना तर जे लोक त्रास देतात त्यांचं सगळं उभं आडवं वाटोळ करायला काय वेळ लागली नसती.
परंतु संतत्व धारण केलेलं असल्या कारणानं समाजानं कितीही जरी त्रास दिला तरी सुद्धा त्या ठिकाणी संतांनी ते सगळं सहन केलेलं आहे. माझ्या ज्ञानोबरायांना मांडे खाण्याची इच्छा झाली, पुरणपोळी खाण्याची इच्छा झाली, तर महाराज मुक्ताबाई खापर आणायला गेली कुंभार दादाकडं. आणि खापर आणायला गेल्यानंतर ज्ञानोबराय इकडे समिधा आणण्यासाठी जातात. काहीतरी शिधा, कोरडा शिधा त्या ठिकाणी आणतात. डाळ त्या ठिकाणी मधुकरीमध्ये भिक्षेमध्ये कोणी देत का पाहतात. थोडं त्या ठिकाणी पुरण आणतात, त्या ठिकाणी डाळ आणतात, ते थोडं पीठ आणतात, थोडा गुळ भेटतो का पाहतात. आणि मधुकरी मागत 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 माऊली सिद्ध बेटामध्ये त्या ठिकाणी येऊन बसलेले आहे. पाहतात तर काय, इथे मुक्ताबाई दिसत नाही. म्हणून इकडे तिकडे मुक्ताईला शोधायला लागतात. अगं मुक्ते कुठे आहेस तू, मुक्ताई कुठे आहेस तू, अगं मुक्ती गेलीस कुठं तू. म्हणून त्या झाडा लता वृक्ष वेलींमध्ये त्या ठिकाणी शोधत आहे. मात्र त्याच समयाला मुक्ताबाई रडत 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 रस्त्याने येताना दिसली. मोठ्याने रडायला लागली. गाल आपला हाताला त्या ठिकाणी धरलेला आहे. आपला गालावरती हात ठेवून मुक्ताबाई रडत रडत येताना दिसली. मुक्ताबाईला आपल्या जवळ माऊलींनी घेतलं आणि माऊलींनी विचारलं, अगं मुक्ते काय झालं, का रडतीस तू. मुक्ताई ढसढसा रडून त्या ठिकाणी बोलायला लागली, दादा अरे चांगलं खाण्याचा अधिकार नाही का रे आपल्याला. आज कधी नाही, आज तुम्ही माझ्याजवळ इच्छा प्रकट केली मांडे खाण्याची, आणि आज मी मांडे भाजण्यासाठी म्हणून कुंभार दादाकडे खापर आणायला गेली, तर रस्त्यामध्ये तो पगडीवाला काका भेटला म्हणे. काय नाव होतं त्याचं, विसोबा चाटी, विसोबा. ते विसोबा काका भेटले म्हणे. अगं काय केलं त्यांनी. दादा ते बोलायला लागले, अरे तुम्ही संन्याशाची पोरं, तुम्हाला चांगलं खायला कशाला पाहिजे. आम्ही तुमच्या झोळीमध्ये 2-4 दिवसाचं शिळपाक टाकतो, त्याच्यावरतीच तुम्ही पोट भरलं पाहिजे. कशाला तुम्हाला चांगलं खायला पाहिजे, कशाला तुम्हाला मांडे खायला पाहिजे, कशाला तुम्हाला पुरणपोळी खायला पाहिजे. म्हणून दादा माझ्या हातातलं खापर घेतलं रे, आणि तिथेच त्या ठिकाणी दगडावरती आपटलं, खापर फुटलं दादा. जोरात माझ्या गालावरती मारली रे दादा. दादा काय असं पाप केलं, आपल्याला समाजामधले लोक चांगलं म्हणत नाही. त्यावेळेला ज्ञानोबराया सांगतात, अगं मुक्ती तू काळजी करू नको, खापर फुटलं म्हणून काय आपल्याला मांडे खाता येणार नाही असं तू विचार करू नको, तू काळजी करू नको. तुझा दादा ज्ञान दादा आहे आणि तुझा दादा योगी आहे हे तू विसरू नको. तू फक्त सामुग्री तयार कर. आणि मुक्ताबाईंनी महाराज ते डाळ शिजत टाकलेली आहे, गुळ शिजत टाकला, ते पुरण तयार झालं आणि मांडी त्या ठिकाणी ती करायला लागली. दादा सगळी सामुग्री तयार झाली, पण भाजू कशावर रे, कशावरती भाजू. ज्ञानोबराया महाराज माझी माऊली मुक्ताबाईच्या जवळ जातात आणि त्या झोपडीमध्ये खाली वागतात आणि योगाग्नीनं आपली पाठ तप्त करतात, तव्याप्रमाणे लाल बुंद करतात. आणि पाठ लाल झालेली पाहिली मुक्ताबाईनी. दादा काय करू रे. अगं मुक्ते पाहतेस काय, पाठ लाल झाली, आता टाक मांडा माझ्या पाठीवरती. आणि मुक्ताबाईंनी पाठीवरती मांडा टाकावा आणि तव्यावरती जसा मांडा फुगून यावा, पोळी फुगून यावी, तसा ज्ञानोबरायांच्या मांडीवरती पुरणपोळी टाकल्याबरोबर ती फुगून त्या ठिकाणी आली, शिजली त्या ठिकाणी. महाराज असं हे सगळं 1 झाली, 2 झाल्या, 3-4 पुरणपोळ्या असा खमंग वास यायला लागला. आणि हे सगळं दृश्य त्या झोपडीच्या फटीमधून, हे संन्याशाचे पोरं कशी काय पुरणपोळी करतात आज पाहूच म्हणे आपण. म्हणून त्या झोपडीच्या त्या फटीमधून त्या ठिकाणी विसोबा सगळं पाहत होते. आणि जेव्हा ज्ञानोबरायांची ही किमया, ज्ञानोबरायांचा अधिकार, ज्ञानोबरायांची सिद्धता पाहिली आणि पाहिल्यानंतर मग ते विसोबासाठी शरण आले. आणि त्यावेळेला ज्ञानोबराया सांगतात, अरे हाड खेचरा, असं त्या विसोबा खेचरांना त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी बोललेले आहेत, हाड खेचरा निघितून. आणि म्हणून त्या विसोबा चाटींचं नाव विसोबा खेचर असं त्या ठिकाणी पडलं. कोरभर सुखाची भाकर त्यांना ज्ञानोबरायांना मिळू दिली नाही महाराज. ज्ञानोबरायांनी मधुकरीला जावं, मुक्ताईंनी झोपडी त्या ठिकाणी सांभाळावी, सोपान काकांनी सोबत जावं, निवृत्ती दादांनी
आपल्या निवृत्ती अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहावं. जे प्रवृत्तीवरती येत नाही त्यांना निवृत्ती असं म्हणतात. आणि महाराज ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला मधुकरी घेऊन यायचं, एके दिवशी ज्ञानोबारायांना कोणी मधुकरी दिली नाही, माऊलींना कोणी भिक्षा जोडीमध्ये टाकलेली नाही, उलट संन्याशाची पोरं म्हणून हिनवलं. त्यांच्या जोडीमध्ये जे कोरांना आलं होतं ते कोरांना महाराज त्यांच्या जोडीतून काढलेलं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये, सांडपाण्यामध्ये त्या ठिकाणी नाली होती, त्याच्यामध्ये टाकून दिलं. पीठ होतं मातीमध्ये कालवलं, कशाला तुम्हाला चांगलं खायला पाहिजे म्हणून अशा प्रकारे जेव्हा हिनवलं. या समाजाचा कधीच रोष ज्ञानोबरायांना वाटला नाही. मात्र आज ज्ञानोबरायांचं अंतकरण दुःखी झालं आणि दुःखी झाल्यानंतर ज्ञानोबराया लगबगीनं रडत रडत अश्रू ढाळत ढाळत ज्ञानोबराया सिद्ध बेटामध्ये येतात. आणि बेटात आल्यानंतर आपल्या झोपडीचं दार बंद करतात आणि झोपडीचं दार बंद करून माऊली त्या ठिकाणी दोन्ही गुडघ्याच्या मध्ये डोकं ठेवतात आणि ढसढसा रडायला लागतात. ज्ञानोबरायांचं माऊलीचं ज्ञानराजांचं रडणं ऐकून चिमुकली मुक्ताबाई ज्ञानोबरायांच्या जवळ त्या ठिकाणी जाते आणि माऊलीला त्या ठिकाणी उपदेश त्या ठिकाणी करत आहे. दादा तुम्ही का रडताय? का रडावं दादा? दादा अरे ज्यांच्या मांडीवरती डोकं ठेवून रडावं ना ते तर बालपणीच आपला त्याग करून निघून गेले. आता कधी मन मोकळं करावं असं वाटलं तर तुमच्या मांडीमध्ये तुमच्या कुशीमध्ये डोकं ठेवून रडावं वाटतं. पण तुम्ही स्वतःच जर आज रडत असाल तर आम्ही कोणाकडे पाहून रडलं पाहिजे? आम्ही कोणाकडे पाहून जगावं दादा? म्हणून रडू नका. हे जगत कुणालाच चांगलं म्हणत नाही. या जगताने तुम्हाला त्रास दिला, मला त्रास दिला, अनेक साधू संतांना त्रास दिला, याच्यामध्ये नवल नाही. तुम्ही योगी आहात आणि योगी हा पावन मनाचा असतो दादा. ज्या वेळेला हे संपूर्ण विश्व आपल्याकडं अग्नी बनून येईल ना त्यावेळेला साधूने, त्यावेळेला योगीने या जगताकडं, अग्नी बनवून आलेल्या जगताकडं पाणी बनवून जावं लागतं. विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. ज्या वेळेला जगत अग्नी बनून येतं आपल्याकडं त्यावेळेला आपण पाणी होऊन या जगताकडे गेलं पाहिजे दादा. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. म्हणून आपण या जगताच्या रोषाकडे त्या ठिकाणी लक्ष देऊ नका. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईचा उपदेश ऐकून ज्ञानोबराया ताटी उघडतात. मला असं वाटतं समाजाने त्रास दिला म्हणून मुक्ताबाईच्या मुखातून आपल्याला ताटीचे अभंग ऐकायला मिळाले. विसोबा चाटीने त्रास दिला म्हणून ज्ञानोबराया योगाग्नीनं पाठ तप्त करू शकतात हे आपल्याला त्या ठिकाणी कळालं. म्हणून कधी कधी दुर्जन दुष्ट माणसाचे सुद्धा उपकार आपण मानले पाहिजे. दुर्जनाचे दुष्ट माणसाचे उपकार आपण मानले पाहिजे की तो आपली निंदा करतो, तो आपल्याला वाईट म्हणतो, म्हणून त्या ठिकाणी आपले चांगले गुण समाजाला त्या ठिकाणी दिसत असतात. महाराज हिऱ्याचं महत्व हिरा कधी वाढवत नाही तर हिऱ्याचं महत्व वाढवायला कारणीभूत गारगोटे असतात. सुवर्णाचं महत्व सुवर्ण कधी वाढवत नाही तर सुवर्णाचं महत्व वाढवायला कारणीभूत लोखंड आहे. चंदनाचं महत्व चंदन स्वतः कधी वाढवत नाही तर चंदनाचं महत्व वाढायला कारणीभूत वेड्या बाभळीची झाडं आहेत, निंबाची झाडं आहेत, म्हणून चंदनाला महत्व आहे. लोणी स्वतःचं महत्व स्वतः कधी वाढवत नाही तर लोण्याचं महत्व वाढवायला कारण ताक आहे, म्हणून लोण्याला महत्व आहे. दगड आहेत, गारगोट्या आहेत म्हणून हिऱ्याला महत्व आहे. कडुलिंबाचे झाडं आहेत म्हणून चंदनाला महत्व आहे. तसं समाजामध्ये दुर्जन आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे. जर समाजामध्ये दुर्जन नसते तर सज्जनाला कोणी त्या ठिकाणी. म्हणून तुकाराम महाराज तर सांगतात आपण त्या दुर्जन माणसाचे उपकार मानले पाहिजे. जो कोणी आपली निंदा करतो ना त्या निंदक माणसाचे आपण उपकार मानले पाहिजे की तू निंदक काय करतो, आमचे पापरूपी कपडे धुतो आणि पापरूपी कपडे धुवून तो आम्हाला पाप मुक्त करतो. म्हणून निंदकाचे आपण उपकार मानले पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात की
त्या निंदकाचे किती उपकार मानले पाहिजे? तुकाराम महाराज सांगतात, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. चुकलं का? कुठं पाहिजे? निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. अजून चुकलं वाटतं. निंदकाचे घर असावे तालुक्यात. अजून चुकलं का? बरं, दुरुस्त करू आपण. निंदकाचे घर असावे गावात. नाही, कुठं पाहिजे? निंदकाचे घर असावे शेजारी. का शेजारी असावे? तर त्याचं कारणच आहे, करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. तुका म्हणे त्यांचा आणि प्रीती आदर करा साचा. करती पातकाची धुनी आणि मोल न घेता साबणी. निंदक काय करतात? आपली निंदा करतात आणि निंदा करून करून आपले पापरूपी कपडे ते धुवून काढतात आणि आपल्याला पवित्र त्या ठिकाणी करत असतात. म्हणून कोणी जर दुसऱ्याची निंदा करत असेल ना, तर ज्याची निंदा करतो त्याचं सगळं पाप आपल्या डोक्यावरती येत असतं आणि तो पापमुक्त होत असतो. म्हणून कोणाची निंदा नाही करायची. आणि जर कोणी करत असेल तर त्याचे आपण उपकार मानले पाहिजे. तुका म्हणे त्यांचा प्रीती आदर करा साचा. त्यांचा सत्कार आपण केला पाहिजे. म्हणून पहा, वंदन करायचं असताना पहिलं वंदन कोणाला सांगितलेलं आहे? सज्जनाला नाही. दुर्जनम प्रथमम वंदे. दुर्जनाला पहिला नमस्कार करा. म्हणून रामचरित मानस मध्ये उपकार मानत असताना रामप्रभू ज्या वेळेला वनवासामधून परत येतात आणि वनातून परत आल्यानंतर उपकार मानत असताना रामप्रभू सगळ्यात अगोदर उपकार मानतात ते त्या ठिकाणी कौशल्याचे नाही मानत, सुमित्रेचे नाही मानत, तर सगळ्यात अगोदर रामप्रभू कैकेयीचे उपकार मानतात. का? ही कैकेयी त्या ठिकाणी आम्हाला वनवासामध्ये पाठवणारी आहे. ज्या वेळेला रामप्रभू कैकेयीच्या जवळ जातात त्यावेळेला सगळ्या समाजाला वाटतं, हे रामप्रभू काय करतात? अरे हे कोणाच्या पाया पडतात? की जिने रामाला वनवासाला पाठवलं त्याच कैकेयीचे रामप्रभू वनवासातून आल्याबरोबर दर्शन करतात, पाया पडतात. असं का करतात? त्यावेळेला भरतजी आडवे येतात आणि भरतजी सांगतात, दादा हिचा नमस्कार करू नका. ही पापिनी आहे, ही रघुकुळाला डसणारी काळी सर्पीन आहे दादा. हिनं तर या रघुकुळाचं नाव खराब केलंय दादा. हिला तुम्ही त्या ठिकाणी पाया पडू नका, हिचा नमस्कार करू नका. आणि त्यावेळेला मग रामप्रभू सांगतात, नाही रे भरत, ही केवळ त्या ठिकाणी माझी आई नाही, तर ही माझी जननी आहे. ही माझी जननी आहे. सुन जननी तोही बड़ भागी, क्योंकि तुमा तू वचन अनुरागी. का? ही मला वनवासात पाठवणारी आहे. म्हणून रामप्रभू तिच्या पाया पडतात, उपकार मानतात. आणि उपकार मानत असताना सांगतात, इने जर का मला वनवासात पाठवलं नसतं तर एक बाप पुत्राच्या विरहामध्ये राम राम करत मरू शकतो, हे जगताला कळालं नसतं. इने वनवासात पाठवलं म्हणून मुलाचं, बापाचं मुलावर किती प्रेम असतं हे जगताला या कैकेयीमुळे कळालं. तात स्नेहो भरत महिमा, या भरताचा महिमा या कैकेयीमुळे कळाला. पौरुषम वायू सुतो, या हनुमंतरायाचा पुरुषार्थ या कैकेयीमुळे जगताला कळाला. सत्यम चापी प्रगभल नुपते, वैरी नाम वैरी भावहा. वैर्यासोबत कसं वागावं, शत्रूसोबत कसं वागावं, हे सगळं या कैकेयीमुळे जगताला कळालं. ही केवळ मला जन्म देणारी नाही, तर संपूर्ण रामायणाला जन्म देणारी कैकेयी आहे. कारण की ती वनवासाला पाठवणारी आहे. म्हणून तिचे उपकार आपण त्या ठिकाणी मानले पाहिजे. म्हणून दुष्ट दुर्जनाचे उपकार आपण पहिले मानले पाहिजे. दुर्जनम प्रथमम वंदे. आणि एक सांगू का, या समाजामध्ये महाराज आजही दुर्जन आहेत आणि आजही सज्जन आहेत. सज्जनही आहेत तर दुर्जनही आहे. कंस होते तर भगवान कृष्णही होते. राम होता तर रावणही होता. तसं आजही सज्जन आहे तर दुर्जन आहेच आहे. आजही दोघांमध्ये त्या ठिकाणी मंथन चालूच असतं. आणि या समुद्र मंथनामधून सज्जन दुर्जन, चांगले माणसं वाईट माणसं, कोणी चांगलं काम करत असतं तर त्याची कोणी निंदा करत असतात.
कोणी, आणि तुम्हाला सांगू का, चांगले काम करणारे जे लोक असतात ना, त्या चांगले काम करणाऱ्या लोकांचेच लोक निंदा करत असतात. वाईट काम करणाऱ्याची लोक निंदा नाही करत. एखाद्यानं गावात मंदिर बांधायला काढू द्या, लोक म्हणतात गावात काय कमी आहे काय. एखाद्या मंदिराची चांगली सोय जर कोणी घ्यायला लागलं तर लय मोठा धार्मिक झाला म्हणतात. एखादं चांगलं जर कोणी काम करायला लागलं तर लोक त्याला विरोध करतात. आणि तेच गावामध्ये जर का एखाद्यानं दारूचं दुकान उघडलं तर लय भारी झालं म्हणते, आता सोय झाली. आरामखोर, आता लय भारी झालं म्हणते, आता तालुक्याला जायची गरज नाही, इथंच सोय झाली म्हणते, लय एक नंबर काम झालं म्हणते. नाही का, मंदिर बांधलं तर विरोध करतात आणि मंदिरालय चालू केलं तर सोय झाली म्हणतात. नाही का. हा महाराज, आजही सज्जन आणि दुर्जन याच्यामध्ये युद्ध चालूच आहे. आणि ज्या वेळेला सज्जन दुर्जनामध्ये समुद्र मंथन होतं, त्या समुद्र मंथनामधून आजही एक विष बाहेर पडतं आणि त्या विषाचं नाव आहे निंदारूपी विष. आणि हे निंदारूपी विष ज्याला पचवता आलं तोच जगतामध्ये प्रसिद्ध होत असतो, तोच जगतामध्ये टिकत असतो, तोच मोठं काम करू शकत असतो. लोक निंदेला लाजून आणि लोक निंदेला घाबरून जर कोणी आपलं हाती घेतलेलं काम सोडून देत असेल तर महाराज तो मोठा अधर्म त्या ठिकाणी ठरेल. लोक निंदा पचवता आली पाहिजे. लोक निंदेला घाबरून जर आपण चांगलं काम करायचं सोडून दिलं ना महाराज, ह्या लोकांनी त्रास दिला म्हणून ज्ञानोबराय राहतच नाही. लोक निंदा केल्याशिवाय राहत नाही. ते म्हणतात ना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. कुछ तो लोग कहेंगे, लोक काही ना काहीतरी बोलणार, म्हणून लोक निंदेला घाबरून आपण चांगलं काम करायचं सोडायचं नाही. भगवान कृष्ण परमात्म्यावरती खोटा आळ, खोटा आरोप त्या ठिकाणी आला. मात्र भगवंताच्या या चरित्रातून आपण एक शिकवणही घ्यावी. भगवंतानी खोटा आळ आला, खोटा आरोप आला म्हणून त्या ठिकाणी तो स्वीकार नाही केला, तर माझ्यावरती आलेला खोटा आरोप मी त्या ठिकाणी खोडून काढणार. म्हणून परमात्मा रथ सिद्ध करतात, 2-4 लोक सोबत घेतात आणि तो समंतक मुनीच्या शोधासाठी त्या ठिकाणी निघतात. प्रसेन मेलेला ज्या ठिकाणी दिसला तिथून वाघाच्या चरणाच्या ठशांनी गुहेमध्ये जातात. तिथं अस्वलाच्या चरणाच्या ठशांनी त्या अस्वलाच्या गुहेमध्ये जातात. तिथं त्या पाळण्याला लटकलेला समंतक मणी तो घेतात आणि तेवढ्यामध्ये जामवंतजी महाराज तिथे येतात आणि सांगतात, हा मणी तसा घेता येणार नाही म्हणे. वाघाची हत्या करून मी मणी मिळवलाय, तो मणी पाहिजे असेल तर माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. आणि मग भगवान कृष्ण परमात्मा न थकता सतत 28 दिवस, न दमता सतत 28 दिवस जामवंतजी सोबत युद्ध करतात. आणि त्या युद्धामध्ये जामवंतजींना जोरजोराची ठोके मारून मारून महाराज जामवंतजी खिळखिळे झालेले आहेत. आणि सतत माझ्यासोबत 28 दिवस युद्ध करणारे या जगतामध्ये माझे इष्ट श्री राम प्रभू असले पाहिजे, दुसरं कोणी माझ्यासोबत युद्ध करू शकत नाही. आणि मग हात जोडतात आणि विचारतात की आपण कोण आहात? माझे इष्ट रामप्रभू तर नाहीत ना. आणि मग भगवंतांनी रामरूपामध्ये जामवंतजींना दर्शन दिलं आणि मग रामप्रभूंचं वंदन या ठिकाणी जामवंतजी करतात आणि भगवंताला शरण येतात. प्रभू मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, माझ्याकडून अपराध झाला, मी तुमच्यावरती हात उचलला. भगवान कृष्ण परमात्मा घडलेला सगळा इतिहास सांगतात. तो समंतक मणी दे बाबा मला तेवढा. देवा हा समंतक मणी तर घेऊनच जा, परंतु या मण्याप्रमाणेच अत्यंत तेजस्वी असणारी माझी जांबवती नावाची कन्या, ती सुद्धा मी तुम्हाला देऊ करतो, तिचं सुद्धा तुम्ही पाणी ग्रहण करा. आणि मग भगवंतानी सांगितलं काही हरकत नाही. जांबवती सोबत परमात्म्याचा दुसरा विवाह झाला. जांबवतीचं पाणी ग्रहण परमात्मा करतात आणि मणी घेऊन आपल्या राज्यामध्ये येतात आणि सांगितलं, हे घे तुझा मणी, तुला त्या ठिकाणी राहू दे, मी तुझा मणी चोरला नव्हता, माझ्यावरती फुकट खोटा आरोप तू केला. भगवंतानी आपल्यावरचा आरोप फोडून काढला. तसं जीवनामध्ये जर कधी आपल्यावरती खोटा आरोप आला तर तो गपचीप सहन करायचा नाही. भगवंताप्रमाणे त्या आरोपाच्या विरोधात उभं राहायचं आणि खरं ते खरं, खोटं ते खोटं केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. जर आपण सगळे अन्याय अपराध सहन करायला लागलो तर लोक म्हणतात, द्या त्याचं नाव पुढं करून, नाही का. शेवटी त्या ठिकाणी आपल्यावरतीच सगळे दोष आरोप येत असतात.
म्हणून विनाकारण चुकीचं कोणाचं सहन करायचं नाही. चूक असेल तर शरण जा, क्षमा करा. मात्र आपली चूक नसेल तर त्या ठिकाणी मागं हटायचं नाही. खरं ते खरं आणि खोटं ते खोटं केल्याशिवाय राहायचं नाही. आता त्या 17 जिताला विचार पडला, हा मणी त्या ठिकाणी देव तर मला देतोय, विनाकारण माझ्याकडून अपराध घडला, त्याला पश्चाताप झाला. आणि मग आता काय करावं म्हणून तो मणी त्या ठिकाणी त्यांनी देवाला देणं केला. देवा हा मणी तुम्ही घ्या. देवाने सांगितलं नकोय तुझा मला मणी, एकदा मागितला तू दिला नाही, आता देशील तरी मला तो घ्यायचा नाही. त्याला फार अपराध्यासारखं वाटायला लागलं. आणि मग त्यांनी महाराज तो मणी आपल्या जवळ ठेवला. मात्र देवाला विनंती केली, हे देवा, हे कृष्णा, या मण्याप्रमाणेच तेजस्वी माझी सत्यभामा नावाची कन्या आहे, त्या सत्यभामेचा तू स्वीकार कर. भगवंताने सांगितलं सत्यभामेचा मी स्वीकार करतो, मात्र मणी मी घेत नाही. आणि सत्यभामे सोबत परमात्म्याचा 3रा विवाह झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे भगवंताच्या अन्य विवाहाचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. सत्यभामेबरोबर विवाह केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन एकदा अरण्यामध्ये फिरत असताना यमुनेच्या त्या सुंदर तटावरती एक अत्यंत तेजस्वी कन्या तपश्चर्या करताना अर्जुनाला दिसली. आणि अर्जुनाने तिला विचारलं की तू कोण आहेस. त्यावेळेला भगवंता ते अर्जुनाला ती बोलायला लागली की मी सूर्यनारायणाची कन्या आहे. अहम देवस्य सवितुर्दुहिता पतिमिच्छन्ति विष्णुं वरेण्यं वरदं तप परमास्थितः. कशासाठी तपश्चर्या करते म्हणे, भगवान परमात्म्यासोबत मला विवाह करायचा आहे, पतिरूपानं मला परमात्मा पाहिजे आहे. आणि मग अर्जुन बोलायला लागला, काळजी करू नको म्हणे, या वनामध्ये माझ्यासोबतच तो फिरत आहे म्हणे, त्याला घेऊन येतो. आणि भगवंतांनी त्या सूर्यनारायणाची कन्या कालिंदी, त्या कालिंदीचं पाणी ग्रहण केलं. 4था विवाह झाला. पुढे विंद आणि अनुविंद अवंती देशाचे 2 राजकुमार, त्यांची बहीण मित्रविंदा, तिच्याबरोबर परमात्म्याने पाणी ग्रहण केलं. कौशल देशाची सत्या नावाची कन्या, तिच्याबरोबर परमात्म्याने विवाह केलेला आहे. आपल्या देवाची आत्या होती एक, तिचं नाव आहे श्रुतकीर्ती. आणि त्या श्रुतकीर्तीची मुलगी भद्रा, त्या भद्रेसोबत परमात्म्याने विवाह केला. आणि मद्र देशाची लक्ष्मणा नावाची कन्या, तिच्यासोबत परमात्म्याने विवाह केला. आणि अशा प्रकारे भगवंताचे 8 विवाह अष्टपट्टराने या ठिकाणी झाल्या. राजाने विचारलं, महाराज तुम्ही 8च वर्णन केलं, आम्ही तर 16,108 ऐकून आहेत, मग त्या 16,100 त्यांचं कसं काय आहे. आणि मग भगवंत या ठिकाणी शुकदेवजी महाराज सांगतात, राजा इंद्रेन हत छत्रेन हत कुंडल बंधूनाम हतामरांद्र स्थानेन ज्ञापितो भौमचेष्टित. प्राग ज्योतिषपूर नावाचं एक नगर आहे, 3 शिखराचं नगर आहे. त्या नगरामध्ये भौमासुर नावाचा राजा राज्य करत आहे. आणि त्या भौमासुराची एक इच्छा होती, 1,00,000 मुलींबरोबर त्याला एकदाच विवाह करायचा होता. काय कोणाची अजब गजब इच्छा असते महाराज. आता दुष्टच आहे तो, असुरच आहे, 1,00,000 मुलींसोबत त्याला एकदाच विवाह करायचा. आणि मग त्यांनी वेगळ्या वेगळ्या देशाच्या नगरातील उपवनातील उपवर झालेल्या सुंदर सुंदर कन्या आणायचा, बंदी शाळेमध्ये टाकायचा, आणायचा, बंदी शाळेमध्ये टाकायचा. अशा 16,100 मुली, 100 कन्या त्याच्या बंदी शाळेमध्ये. एकदा नारदांचं जाणं तिथं झालं. नारदांना त्या सगळ्या स्त्रिया बोलायला लागल्या, हे नारदजी, या बंदी शाळेतून, या बंधनातून सोडवणार कोणी नाही का. नारदांनी सांगितलं आहे. म्हणे कोण. या जगताचा नायक भगवान कृष्ण परमात्मा. मग आमचा निरोप द्या ना त्यांना. नारदांनी भगवंताला निरोप दिला. आणि भगवान परमात्मा सत्यभामेला घेऊन गरुडावरती आरूढ होऊन त्या ठिकाणी भौमासुराचं प्राग ज्योतिषपूर 3 शिखराचं नगर त्याचा विध्वंस करतात, भौमासुराचा वध करतात आणि 16,100 कन्यांना मुक्त करतात. सांगितलं जा आपापल्या घरी. त्या म्हणायला लागल्या, आता आमचा स्वीकार कोण करणार देवा. एका असुराने आम्हाला पळवून आणलेला आहे, त्याच्या बंदीशाळेमध्ये ठेवलं, आता आमचा स्वीकार जगतामध्ये कोणी करणार नाही. आता तुम्हीच आमचा स्वीकार करा, अन्यथा
या उंच कड्यावरून उड्या घेऊन आम्ही जीव देतो म्हणे. भगवंतांनी सांगितलं तुम्हाला जीव द्यायची गरज नाही, सगळ्यांचा सांभाळणारा, करता धरता, समर्थदाता, आश्रयदाता मी आहे. आणि मग 16,100 कन्यांबरोबर भगवंतांनी एकदाच पाणी ग्रहण त्या ठिकाणी केलं. आणि अशा प्रकारे भगवंताचे 16,108 विवाह त्या ठिकाणी संपन्न झाले. गोपाल कृष्ण भगवान. एक बार प्यार से और जोर से बोलो, थोड़ा जोर से, थोड़ा और जोर से, राधे राधे. त्या 16,100 कन्या कोण होत्या असा प्रश्न एकाने केला तर काही संतांनी असा भाव व्यक्त केला. म्हणजे ज्या वेळेला राम अवतारामध्ये भगवान रामप्रभूंच्या चरणाच्या रजकणाने दगडापासून स्त्री निर्माण झाली. जी अहिल्या होती, शिळा, तिला जो शाप मिळाला होता आणि भगवंताच्या रजककर्णाचा स्पर्श होता क्षणी ती शिळेमधून त्या ठिकाणी अहिल्या प्रगट झाली. आणि सगळ्या त्या ऋषी मुनींना कळालं भगवंत गंगेच्या तटावरती बसलेले असताना ते 16,100 ऋषी होते म्हणे. आणि ते वेगळ्या वेगळ्या दिशेतून त्या ठिकाणी त्यांना बातमी कळाली की देवाच्या चरणाचा स्पर्श होता क्षणी दगडाची काय होते, बाई होते. दगडाची बाई होते हे कळल्यानंतर त्यांनी मोठे मोठे दगड घेतले म्हणे आणि आपल्या खांद्यावरती, कोणी डोक्यावरती, कोणी ओढत, कोणी कसं सगळेच्या सगळे घेऊन आले म्हणे देवाजवळ. भगवंताला विचार करला, हे तपश्चर्या करणारे साधू संत ऋषी मुनी हे दगड घेऊन येतात, याचा अर्थ यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी त्यांच्या अंतःकरणामध्ये काहीतरी वेगळा भाव आहे. त्यांच्या मनातलं सगळं भगवंतांनी जाणलं आणि सरस्वतीला आज्ञा दिली की या सगळ्या ऋषींच्या तू वाणीवरती बस, जिभेवरती बस. आणि मग ते सगळे 16,100 जे ऋषी होते ते म्हणायला आले होते की देवा या दगडाच्या आम्हाला बाया करून द्या, आम्हाला कोणी देत नाही म्हणे, आमच्या सोबत कोणी विवाह करायला तयार नाही. मग या तुमच्या चरणाच्या स्पर्शाने दगडाची बाई होते तर आम्हाला सुद्धा दगडाची बाई करून द्या, आमचा संसार कसा तरी चालेल म्हणे. मात्र सरस्वती त्यांच्या वाणीवरती बसली आणि सरस्वतीनं त्यांना सांगितलं, त्यांच्या त्या वाणीमध्ये बदल घडवला. त्यांना म्हणायचं होतं देवा या दगडाच्या आम्हाला स्त्रिया करून द्या. तर ते सगळे ऋषी मुनी बोलायला लागले म्हणे देवा आम्हालाच तुमच्या स्त्रिया करून घ्या, आम्हाला स्त्रिया करून घ्या. म्हटल्यानंतर भगवंत सांगतात या जन्मामध्ये मी ते करू शकत नाही, कारण की या जन्मामध्ये मी एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी व्रत स्वीकारलेला आहे. पुढचा जन्म त्या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्या या इच्छा पूर्ण करेल. आणि मग तेच 16,000 ऋषी म्हणे पुढच्या जन्मामध्ये त्या भगवंताच्या 16,100 कन्या झाल्या आणि भगवंतांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.